आनंदी काय चाललंय ग? आनंदी 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 आनंदी. अयो बिस्किट पुढे चाललेत वय. कुठं खायला? आता काय आनंदी यार स्वयंपाक करून दे आनंदी. बघ मम्मी किती राग राग करते ना हटकुनी करते. हा हटकुनी. आनंदी तसं करू नये बाळा. हा तसं करू नये. सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग नमस्ते. पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मी सचिन मुटकुळे. तर काल व्हिडिओ बी नाही काढण्यात आला. काल काय झालं सकाळी सकाळी लवकर जायचं होतं. विराजच्या शाळेत बोलिलं होतं. तर काय म्हणजे पालक मेळावा होता. तर मग जाऊन काय असतंय काय येतंय मुलं कसे राहतात कसे येड्यावून करतात का काय काय अभ्यास करतात नाही करतात ह्याच्याबद्दल. सकाळी आम्ही लवकर गेलो तिथं आणि तिथून मला दुसरं काम होतं. जामखेडकडे बी जायचं होतं. जामखेडला गेलो. येताना जामखेडमधून निघलो. येताना पाऊस बी थोडासा होता. पुन्हा संध्याकाळी मीटिंग होती आमची. हे सर्व काल कामच होते. तर मीटिंग होती तर मग पुन्हा हॉटेलमध्ये मीटिंग ठरवली होती. तिथं गेलो. मीटिंगचं काय होतं बोलणं चालणं सगळ्यांचं ऐकलं. आणि त्याच्यानंतर मग शेवटी आम्ही तिथलं काम आवरून मी संध्याकाळी घरी आलो. तर तो दिवस सगळा येण्या जाण्याचा कामातच गेला कालचा. तर आज पुन्हा फ्रेश दिवशी सकाळी सकाळी तुम्हाला वातावरण दाखवतो. काल पाऊस पण झालाय. चला आपण पूर्ण आता काय करू व्हिडिओ आजचा बघू. पाऊस कसा आहे काय आहे सर्व मी गोष्टी तुम्हाला दाखवतो. अरे फावड्या मन काहीतरी मार दोस्त हम हमार कुछ भी करेंगे. ये बकासूर ही भाई भाई की जोड़ी. गाडी आली आपल्याकडे या प्रॉब्लेमसाठी तर त्याची गाडी ऑलरेडी दुसराच प्रॉब्लेम असतो. गाडी सर्व्हिसिंग वगैरे होती आणि नंतर त्याची स्टार्टिंग कॉईल गेलेली असते. अशा टायमाला मी काय करतोय कस्टमर माझी गाडी चालू होती पण आता काय झालंय तुमची बंद पडली. अशा टायमाला जर आपली संघटना असेल तर कोणत्या बी मेकॅनिकला त्यांना विचारतो बा कॉल करून विचारलं तर त्यांनी सांगितलं पाहिजे बा नाही बा तुमची गाडी अगोदर चालू होती. ज्यावेळेस माणूस सर्व्हिसिंग करतोय त्यावेळेस तुमची गाडी दुरुस्त करतोय ना तो मग तुमची गाडी बंद करण्यासाठी तो तुमच्याकडे काम करतोय नाही करीत. मग आम्ही तुमचं काम तुमची गाडी चांगली करण्यासाठीच केले पण त्याची ऑलरेडी तुमची कॉईल गेलेली होती. माझ्यावरती सत्ता करतो त्यांनी बिल टाकायची गाडी तुमचा पुढाकार घेऊन पुढल्या मीटिंग मध्ये आणखी बाकी घेतली आणि मी 100% तुम्हाला तुमच्या प्राधान्य देतो. हे स्वतःच्या कलेचे पैसे जास्त देतो ना त्याला वैयक्तिक माझं बक्षीस ठेवणार आहे. कारण काय माहिती का ते त्याचं टॅलेंट आहे. चावी आहे गाडीची. सकाळी सकाळी काय झालंय गुगल पिन आलाय पोस्टमॅन म्हणजे मार्फत. तर मॅडम आलेल्या आहेत गावात पोस्टमॅन. तर आपल्याला गुगल पिन आणायला मला जायचंय. म्हणलं उशीर नको. त्यांना म्हणलं होतं घरी या आपल्या दुकानापाशी इथं आले होते. पण ते म्हणले मला जायचंय बेलगावला म्हणजे तिकडं बेलगावचे ते. तर गावात आलं तर बरं होईल. तर पुन्हा म्हणलं होतं इथं समोर आलात ना मग फोन करा. पुन्हा म्हणलं नको गुगल पिन आपल्याला गरजेचं आहे. आपण गाडीवर जाऊ आणि पटकन आपण स्वतःच घेऊन येऊ करून आपल्याला माहिती आहे आता ते लागतोच पिन आणि महत्वाचं आहे फार. तर मी स्वतःहून जातो आता गावात जायचं लय लांब नाही जायचं. ठीक आहे आता चल आनंदी तुला यायचं गावात. तर चला पिन आलाय व्हेरीफाय पिन म्हणजे ॲड्रेस म्हणजे आम्ही प्रॉपर हिडूनच काढतोय का ह्याच गावचा आहे का त्याच्यासाठी एक पिन येत असतो की तुम्ही प्रॉपर पत्ता बरोबर सांगितलाय का. पिन ह्याच ठेप्याला म्हणजे आपला पत्ता जो असतो ना आय डीवर तो आहे का नाही ते चेक करण्यासाठी एक पिन येतोय ना. तो पिन आलाय तर येतो मी घेऊन. आनंदी म्हणते मला पण गावात यायचंय बघू काय होतंय ते एकदा. तर आता सध्याला आलो मी घरी मस्तपैकी गुगल पिन घेऊन. आणि आनंदी बघत आहे दिदीकडं. दिदा घे आनंदीला. तुझ्याकडे का बघत ती तुझ्याकडे यायची म्हणते की कडाला तिला ग पळत पळत आली. हा क्युटीशे ए क्युटीशे. तर बघा आज आई म्हणते कसला कागद आला नेमकं.
तर काय असतंय म्हणून थोडंसं मला वरून का होईना पण दाखवा. आनंदी तर असा गुगल पिन येत असतो, गुगल ॲक्सेन्स. म्हणजे आपण ह्याच प्रॉपर गावच्या आहेत का, खरं आहे का, सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी येत असते. तर माझ्या पत्त्यावर ही गुगल ॲक्सेन्स आला, ही पिन टाकायचा आहे. पहिला मी माझं आयडेंटिटी व्हेरीफाय केलं तर त्याच्यानंतर एक गुगल ॲक्सेन्स असतात की जेणेकरून आपण यूट्यूबवर काही व्हिडिओ बनवतो त्याचे पैसे हे ॲक्सेन्समध्येच येतात आणि ॲक्सेन्समधून आपल्या डायरेक्ट अकाउंटला पैसे जमा होतात. तर हे ॲक्सेस अकाउंट जे खोललं हे तुमचंच आहे का ॲक्शन अकाउंट, ह्याच्यासाठी मला वाटतं पिन असतो. म्हणजे हे ॲड्रेससाठी असते. तुमचं ॲड्रेसचं म्हणजे खरंच तुम्ही तुमचं आयडेंटिटी तर व्हेरीफाय झालं आहे, पण आता पत्ता व्हेरीफाय करण्यासाठी असतं आणि त्याच्यानंतर मग अकाउंटला पैसे जमा होते. नंतर ह्यावर एक प्रोसेस करावं लागतं. तर मानण्याचा उद्देश काय आहे, हे जे पोहोचलं ना आपल्या घरी गुगल म्हणजे गुगल ॲक्सेन्स, तर हे एक गुगल ॲक्सेन्स एक वेबसाईटसारखं म्हणजे वेगळं आहे नाही का. तर यूट्यूब जेवढे व्हिडिओ आपण म्हणजे त्याचं काय पेमेंट असेल ते ॲक्सेन्समध्ये येतं, ॲक्सेन्समधून मग आपल्या अकाउंटला येतं. चला आता शिका आपलं कसं झालं आहे, पैसे किती भेटतात हे विषय नाही. विषय असा झाला आहे की पैसे जर भेटतील, आपण एक दुकान टाकले, आता दुकान टाकले त्याचं लायसन भेटलंय असं प्रमाणे म्हणायचं की आपल्याला पैसे येणार आहेत. किती येणार आहेत, दुकान टाकल्यानंतर जितका धंदा होईन आपला तितकं इन्कम वाढेल ना. तसं आहे की जितके आपण व्हिडिओ काढतो, जितके व्हिडिओ लांब लांब आपले जास्त माणसं बघतील तितके पैसे हळूहळू काही ना काही भेटत असतील. चला पैसे लय भेटतात ह्याच्या मागं लालचीच्या मागं पळायचं नसतं किंवा मी बी पळत नाही, फक्त आपण आपलं काम करीत राहायचं. तर पैसे येऊ नाही तर नाही येऊ, आपण तर रोज आपलं काम करतो, त्याच्यात व्हिडिओ आपण काढतो. फक्त आपल्याला म्हणायचं काय ॲक्सेन्स आपल्या घरापर्यंत पोहोचलाय आणि सगळ्या गोष्टी व्हिडिओ काढल्यावर पैसे भेटतात का, पहिले पेमेंट आल्यावरच मला ते कळन. आणि पहिले पेमेंट यायला खूप दिवस लागतील, कारण सबस्क्रायबर वाढले पाहिजेत, हे फार महत्त्वाचं आहे. तर बघू, कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा, हळूहळू सगळ्या गोष्टी कळतील. जे आपल्याला ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. कंटिन्यू व्हिडिओ बघितला ना तर पुढे चालून बाकीच्या बी गोष्टी माहिती होतच असतात सगळ्यांना काय काय. आता तर फक्त गुगल करून आपल्याकडून सगळ्या गोष्टी झाल्यात. आता फक्त विषय काही नाही, आता फक्त आपले व्हिडिओ काढायचं काम आहे. व्हिडिओ काढल्यावर जसे पैसे बनतील तसे ऑटोमॅटिक बँकेत होत असतील. तर बघू अजून काय काय अडचणी येतात. जेव्हा पहिले पेमेंट यायला टाईम लागेल, कमीत कमी माझं म्हणणं आहे की अजून 5-6 महिने तरी पहिले पेमेंट यायला टाईम पाहिजे आहे असं वाटतं मला. तर जरा पहिल्यांदा काय असलेले पैसे येत नसतील, हळूहळू पैशाची अर्निंग वाढत असते. तर आता आपलं प्रयत्न करायचं काम आहे. जरा ॲक्सेस फाडतो, त्याच्यात काय OTP आला ते एकदा बघतो, ते फिल करायचं आहे. तेव्हा मी हॉस्टेल गेलो फिल करील. तर खूप आनंद होतो आणि आनंद व्हायलाच पाहिजे आहे. 4000 वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायला खूप खूप मेहनत. म्हणजे 2 वर्ष माझे झाले की मी व्हिडिओ काढतो, एवढं काय हे नाही. पण तेव्हा आज कुठेतरी ॲक्सेस पिन आलाय म्हणजे नाही का, खूप मेहनत लागते व्हिडिओ काढणं, म्हणजे मेहनतीचंच फळ असतंय. पण चला कष्ट करीत राहणं ही बी गरजेचं आहे. चला हे असा कागद फाडायचा आहे साईडने थोडा थोडा, त्याच्या आतमध्ये पिन आहे, हे सगळीकडून फाडून घेऊ आपण. ह्यो फाडलाय, या साईडचे बी फाडलाय आणि ह्या साईडचा एक फाडतो आणि आतमध्ये काय एक पिन दाखवतो तुम्हाला. खूप मेहनत करूनच हे येतो आपल्याला. तो व्हिडिओ काढायला दाखवायला सुद्धा कोणी जोडीदार नाही, तर घेतो मी तुम्हाला दाखवतो तरी कसं तरी. चला त्या ह्याच्या आतमध्ये आहे पिन. तर बघतो मी पिन काय आहे. तर शेवटचे आकडे मी 6 आकडे असतील, तर शेवटचा आकडा मी दाबीला आहे बघा, 9 5 2 6 आणि 0 आणि शेवटचा एक आकडा फक्त मी दाबीला आहे. तर हे असं असं आतमध्ये लपून छपून आलेला पिन असतो. तो पिन मला आता व्हेरीफाय करायचा आहे, म्हणजे एकदम काय अडचण नाही. इथं लिहिलं ना पेमेंट यू चेक काहीतरी असं आहे इंग्लिशमध्ये, मला एवढी इंग्लिश येत नाही, पण चला पिन फॉलो करायचा आहे. चला असं मस्तपैकी आनंद झाला, एकदम मस्तपैकी गुगल पिन आल्यावर. आज रविवार असल्यामुळं विराजला पण सुट्टी, आनंदी तर घरीच असती. तर चुली आल्यात विकायला, तर त्याच्यामुळं सगळे गेले चुली बघायला. विराज घेतली की चूल, आपल्याला चूल घेतली, छान घेतली. ओके चल जाऊ का मी आता, मी चाललोय. आज सुट्टी आहे, कलर नाही दिला, आज सुट्टी आहे. तर तू काय कर माहिती का, आज अभ्यास कर आणि मस्तपैकी आज खेळायचा दिवस आहे. चला ओ लय दीपाली वरडती, सगळे काम निघूस तर काम सांगती. चला पाऊस पण छान पैकी पडलाय. सगळे म्हणले होते पाऊस येईल, थोडासा पाऊस झालाय थोडाफार, म्हणजे बऱ्यापैकी धान्य उगून आलंय बऱ्यापैकी. असा पाऊस झाला बरं झालं, पीक तर वायाला नाही जायचं असं वाटतंय सध्याला. असा पाऊस बी येतोय आणि आबाळ पण आलेलं आहे, पाऊस येईल बी.
थोडंसं उगलंय रानात शेतात चांगलं वाटायला लागलंय, नाही तर म्हणलं आता जातंय वायाला. तुम्ही सगळ्यांच्या कृपेने पाऊस झाला मानला त्याच्यामुळं. काय भाऊ की बर बर घ्या घ्या. हाय गुळ हाय. मला द्यावं लागेल गुळ. हे आता हा येतोच ना. बरं, घेतला गुळ तुमच्याकडून. हा मग काय पाऊस पाणी बरं आहे पीक. पाऊस पाणी ओके. तुमचं बरं आहे का? हा लागले रांकीला, आमचं पण पेरलेलं उगून लागले रांकीला. हा मग आज बी येतोय पाऊस. येतो आज येईल पाऊस येईल असं वाटतंय. पंढरपूर तेवढा द्या कुरकुरा फाडून. देतो ना. अयो तुझं काय चाललंय का बाई? कुरकुरा होय कुरकुरा फाडून देऊ. हा बरं. पंढरपूरला जायची का नाही यंदा भाऊ? जायचंय ना, जायचंय. आमच्या दाजी सोबत. बघू ना आता काय होतंय. दाजी जाणार आहेत आमचे. बघू ना. चालतं येऊ मग. हो हो बाय. बाय बाय. ओके चल आनंदी, तुला देतोय कुरकुरा. चल चल. चला तुमच्या सर्वांच्या कृपेने आपल्याला ॲक्सेस आलेला आहे आणि खूप आनंद बी होतोय. आणि तुमच्यामुळे खरा सर्वांच्या सपोर्टनी, म्हणजे मी काय म्हणतो, सर्वजण सपोर्ट करते तेव्हा काहीतरी गोष्टी घडतात. माणूस एकटा माणूस कुठेही कधी बी कोणची गोष्ट करताना सगळ्यांचा सपोर्ट असेल तर पुढे जातं. सर्वांनी, तुम्ही आणि बाकीच्यांनी सर्वांनी सपोर्ट केला म्हणूनच मी काय कोण आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलो. आणि रवी दादाचा एक शब्द होता की तुझा चॅनल मोनोटाईज होईपर्यंत मी माघार घेत नाही. तू काळजी करू नको, मोनोटाईज 100% चॅनल होईल. आणि ती कॅटेगरी तिथंच कंप्लीट झालता. पण राहिलं होतं बाकीचं व्हेरिफिकेशन काय असते, बाकीचं कागदपत्र, तर ते पण कागद आपल्या घरी आलाय. दादाचं पण खूप खूप धन्यवाद. चांगले दादाचा स्वभाव चांगला आहे. आणि दादा म्हणले काय तुझं अडीच हजार वाज टाईम कंप्लीट झालाय, राहिलायच किती? दीड. आपण ह्या देवाला गेलोत ना फिरण्यात, तर अख्ख्या देवाला फिरूस तुझा कंप्लीट होऊन जाईल. नाहीतर काय 1-2 व्हिडिओमध्ये बी कंप्लीट होईल, काळजी करू नको. तर खरंच अनुभव असतो प्रत्येक जणाला वेगळा वेगळा. आणि अनुभविक माणसाला कधी बी चांगलं बोलत जा. आणि रिलेशन बी पाहिजेत. आता जसं की रविदादाला जास्त अनुभव, मग आपण त्यांच्याशी रिलेशन कशी आहेत बा चांगली, तसे तुम्ही पण नवीन कुणी जर ओळखीचं असेल, यूट्यूबवर तुम्ही काम करताय किंवा एकामेकाच्या साथीने पण काही ना काही ही होतं, सपोर्ट भेटतो. तर एकामेकाच्या सपोर्टमध्ये राहायला पाहिजे. कधी मध्ये कॉन्टॅक्ट केलं तर चांगलं राहतं. कधी बी काही बी अडचणी येतात, तर अडचणी दूर करण्यासाठी एकामेकाची गरज असती. असं म्हणून जमत नाही की आपण एकटेच हुशार आहेत सगळ्यात. आणि दुसरी गोष्ट, चला तुमच्या सपोर्टमुळं आज खरंच आनंद होतोय. तर आपलं एक थोडंसं कुठंतरी काय म्हणायचं, आता मला काय जास्त बोलू वाटत नाही पुढचं लय, पण पुढं चालून 100% मी बोललोच. बघा आनंदी तर निस्ती फिरायला पाहिजे. आनंदी चालली गाडीवर. तर सकाळी सकाळी असं सुंदर असं भारी वातावरण झालंय. बघा शेळ्या पण चरायला चालल्यात आणि मस्त आणि सुंदर. बघा किती आकाश, म्हणजे एवढं भारी वाटतंय ना आज पावसाळ्या दिवसात, एकदम छान वाटतं. भरपूर माणसांनी नावं पण ठेवले हिडिओ काढताना. घरी येऊन सुद्धा सपोर्ट नव्हता, घरी येऊन सुद्धा नाव ठेवले. भरपूर जण म्हणले की हिडिओ काढतील, माझी पार डोक्याला लागले, रोजच हिडिओ काढायचं, हिडिओ. भरपूर लोकांचं ऐकून पण मी घेतलं. तर म्हणले रोज हिडिओ काढायचा, नुसता येऊन जाऊन तेच. तर अशा गोष्टी झाल्या. भरपूर वाईट पण वाटलं काही काळात आणि मनसुद्धा दुखावलंय. आणि सपोर्ट भरपूर लोकांनी म्हणजे बाहेर नाही मी म्हणत, तिथं जिथं मी व्हिडिओ काढतो तिथं भरपूर त्रास झाला. भरपूर माणसांनी टॉर्चर पण केलं. भरपूर जण म्हणले जाऊन दे, ते व्हिडिओ काढत तर कसा का करीना, उघडा नागडा का काढीना व्हिडिओ, काय आपल्याला घेऊन देणं नाही, असं सुद्धा विषय झाला. पण कोण काय म्हणतंय ह्याच्यापेक्षा आपण काय करतो हे फार महत्त्वाचं आहे. लोक म्हणतच असतात, प्रत्येक जणाला सगळ्याच गोष्टी माहीत नसतात आणि समजून सांगितलं तरी ते काही गोष्टी ऐकण्यात नसतात. तर चला की भरपूर जणाला मी सपोर्ट मागितला, नाही दिला. तसंच की समोर पण हे आहेत, ह्यांना म्हणलं आमचं थोडीशी जाहिरात करा तुमच्या इन्स्टाला, भरपूर तुमचं इन्स्टा फेमस आहेत. पण ते म्हणले नाही, जर आम्ही सपोर्ट केला तर मग तुम्ही पुढे जाताना आमचे सगळे लोक तुम्हाला बघतील ना. तर मग म्हणलं त्यांना म्हणलं तुम्ही तरी काढा बाबा, तुम्ही व्हिडिओ काढा, काय आमचं म्हणणं नाही, तुम्ही नका सपोर्ट द्या आम्हाला, है की नाही? असंच ना, नका करीना जाहिरात माणसं करीत नाही, सपोर्ट देत नाहीत. चला असो आपल्या पद्धतीने, है का नाही? ते त्यांना वाटलं की जर मी इन्स्टाला ह्यांची जाहिरात केली, ह्यांचं यूट्यूब चॅनल आहे, तर माझे लोक जर इकडे गेले तर मग माझं कसं होईल, माझ्या ताटातलं संपन्न नाही का खायला असलं, असं वाटतं माणसाला. चला नका सपोर्ट करीना, आपण आपलीच सपोर्ट करायचा, आपण आपलीच मेहनत करायची. काय म्हणायचं रील स्टार? किती फॉलोअर्स आहेत तुमचे? फॉलोअर्स किती येतं? 22,000. अयो बापरे बाप, खूप मोठे रील स्टार आहेत, आपल्यापेक्षा लय मोठे आहेत. 22,000 फॉलोअर्स आहेत इंस्टाला. आपलं तर इंस्टाला अजून अकाउंट ओपनिंग बी नाही, काय सांगा. मी अजून माझं इंस्टाला अकाउंट आहे, पण मी व्हिडिओज टाकीत नाही. आणि त्यांची किती तर माझे तर काय आहे, व्हिडिओ बघतात तेवढं चांगली गोष्ट आहे. पण छान असतात ना. बरोबर.
रील स्टार आहेत ते लाजत आहेत, पण 22,000 काय जोक नाही एक वा वा छान छान. तुम्हाला पण मेहनतीचं फळ ज्याचं त्याचं भेटल नाही भेटल, आणि मी काय पैशाला हावळा नाही पहिल्यापासून हावळा नाही मी. नाही गोष्ट ज्याची काय आहे? इच्छा असती. ज्यात त्याचा सपोर्ट करण्याची एक मानसिकता पाहिजे, एकामेकाला सपोर्ट केला पाहिजे म्हणतोय, नाही करत नाही त्याची त्याची. करते ना तुम्हाला पण सपोर्ट. करते ना माणसं. हा बरं 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 ओके. काय पाहिजे तुम्हाला, काय द्यावा? काय पाहिजे? चला तर आता निघायचं ड्युटीला. तर झालं आता गिऱ्हाईक देऊन दीपालीचं पण आवरलंय, मी चाललोय ड्युटीला. काय म्हणता पोरांनो?